गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो. आज आपण मराठी व्याकरणातील भाग 2 वर्णविचार हा घटक पाहणार आहोत. हा घटक पाहण्या अगोदर आपण थोडं पाठीमागील घटकामध्ये काय पाहिलं याचा थोडा अभ्यास करूयात. तर आपण पाठीमागील घटकामध्ये भाषा व भाषेच्या काही महत्त्वपूर्ण संकल्पना यांचा विचार आपण आतापर्यंत केला आहे. या पाठात आपण भाषेचे महत्त्वपूर्ण घटक स्वर व व्यंजने यांचा अभ्यास करणार आहोत. आपल्या मुखावाटे विविध ध्वनी उमटत असतात. आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना आपण वर्ण असे म्हणतो. आता जे आपल्या तोंडावाटे आपण बोलत असताना जे काही आपल्या तोंडावाटे बाहेर निघतं त्या सगळ्या शब्दांना आपण त्या अक्षरांना आपण वर्ण असे म्हणतो. मग ते वर्ण आपल्या तोंडातून कशाच्या तोंडातील अवयवातील कोणत्या भागाला स्पर्श करून किंवा कोणत्या भागामुळे ते तयार होतात. तर ते पहिली तर महत्त्वाची आहे आपली टंग म्हणजे जीभ. त्यानंतर आहे आपली पडजीभ. नंतर कंठ आहे, मुर्दा आहे, दंत आहे, तालू आहे, ओष्ठ आहे. यांच्या सहाय्याने आपण निर्माण करत असतो. तोंडावाटे निघणारे हे ध्वनी हवेत विरतात व नाहीसे होतात. ते नष्ट होऊ नयेत म्हणून ते वर्णाच्याद्वारे आपण लिहून ठेवतो. आपण बोलत असताना ते बोलल्यानंतर हवेत विरून जातं आणि ते नष्ट होते. परंतु काही शब्द काही गोष्टी आपल्याला पुन्हा पुन्हा बोलाव्या लागतात. मग ते कायमस्वरूपी लिहून राहाव्यात म्हणून आपण ते वर्णाच्याद्वारे आपण ते लिहून ठेवतो. मग लिहून ठेवल्यामुळे हे काय होतं तर लिहून ठेवल्यामुळे ते ध्वनी अक्षर होतात. अक्षर. मग अक्षर म्हणजे काय तर अक्षर म्हणजे नाश न पावणारे. म्हणजे एकदा लिहून ठेवलेला वर्ण तो नाश पावत नाही, तो कायमस्वरूपी राहतो. तुम्हाला पुन्हा पुन्हा त्याचा उपयोग करता येतो. जशी एखादी गोष्ट आपल्याला जर करायची असेल तर आपण लिहून ठेवतो. जसे की आपला अभ्यासाचा टाईमटेबल. आपल्या अभ्यासाचा टाईमटेबल आपण लिहून ठेवतो. लिहून ठेवल्यानंतर आपल्याला ते पुन्हा पुन्हा लक्षात येतं की मला ह्या टायमाला हे करायचं आहे, त्या टायमाला आपल्याला ते करायचं आहे. खालील बघायचे वर्णमाला आणि मुळाक्षरे. बघा, पूर्वी मराठी भाषेत एकूण 48 वर्ण मानले जात होते. परंतु दिनांक 6 नोव्हेंबर 2009 रोजी महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या निर्णयानुसार मराठी वर्णमालेत एकूण 50 वर्ण आहेत. आता नवीन जी आरनुसार म्हणजे 6 नोव्हेंबर 2009च्या जी आरनुसार आपल्या मराठी भाषेत आता किती वर्ण आहेत? एकूण 50 वर्ण आहेत. मग ते 50 वर्ण जे आहेत या 50 वर्णांच्या मालिकेला वर्णमाला किंवा मुळाक्षरे असे म्हणतात. ते पुढील प्रमाणे आहेत. आता ही आहेत आपली सगळी मुळाक्षरे म्हणजे वर्ण. आता या वर्णांचा पहिला प्रकार आहे स्वर. म्हणजे त्याला आपण विवृत्त सुद्धा म्हणतो. स्वर आणि त्याला दुसरं नाव आहे आपलं विवृत्त. मग 2009 मध्ये जाहीर केलेल्या महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार स्वरांची संख्या आता 14 झाली आहेत आणि ते खालीलप्रमाणे आहेत. अ आ इ ई उ ऊ ऋ लू ए ॲ ऐ ओ औ. ही आहेत 14 स्वर. ज्या वर्णांचा उच्चार आपल्या तोंडावाटे सहज व स्वतंत्रपणे म्हणजे दुसऱ्या कोणत्याही वर्णांच्या सहाय्या वाचून केला जातो त्यास स्वर असे म्हणतात. म्हणजे काय तर आपण जेव्हा आपल्या तोंडातून ध्वनी बाहेर निघतो आणि तो सहज निघतो, कोणत्याही प्रकारे दुसऱ्या व्यंजनांचा किंवा दुसऱ्या वर्णांचा त्याला उपयोग होत नाही किंवा उपयोग करून घेत नाही, तो स्वतंत्रपणे बाहेर पडतो. जसे की अ आ ई ई उ ऊ स्वतंत्र प्रकारे तो बाहेर पडतो. त्यामुळे त्यांना आपण स्वर असे म्हणतो. दुसऱ्या वर्णांचा उपयोग किंवा सहाय्य घेण्याची गरज पडत नाही म्हणून याला स्वतंत्र, हे सगळे वर्ण स्वतंत्र असल्यामुळं त्यांना आपण स्वर असे म्हणतो. स्वरांचा उच्चार करताना तोंड उघडे व पसरले असते म्हणून स्वरांना आपण विवृत्त सुद्धा असेही म्हणतात.
स्वर अ आ इ उ ऊ ऋ ळू ए ॲ ऐ ओ औ असे 14 स्वर आहेत. आता यामध्ये जो ऋ स्वर आहे, या स्वराने सुरू होणारे मराठी शब्द नसले तरी ऋण, ऋतू, ऋषी, बघा ऋण, ऋतू, ऋषी यासारखे तत्सम शब्द मराठी भाषेत प्रचारात आहेत. तुम्ही पण पाहिले, ऐकले असाल. पण हे मराठी भाषेतले शब्द आहेत का? ऋण, ऋतू, ऋषी नाही, तर ते तत्सम आहेत. म्हणजे दुसऱ्या भाषेतून आपल्या भाषेमध्ये आलेले आपण त्याचा उपयोग करत असतो. तसेच या स्वराने तयार होणारे गृह, कृष्ण, मृग, वृत्ती, शृंगार, सृष्टी, दृष्टी, नृत्य, पृथ्वी, बृहत, तृप्ती यासारखे तत्सम शब्द मराठी भाषेत आहेत. त्या शब्दांना आपण ऋचा उपयोग होतो. त्याचप्रमाणे आणखी एक स्वर आहे, तो म्हणजे ऋ. स्वरापासून तयार झालेला मराठी एकही शब्द नाही, परंतु तत्सम शब्द क्लुप्ती हा एकच आहे. त्यामुळे तो सुद्धा आपला एक स्वर आहे. ज्या वर्णांचा उच्चार स्वतंत्रपणे म्हणजे दुसऱ्या वर्णांच्या साह्यावाचून होत नाही, त्यास परवर्ण असे म्हणतो. म्हणजे स्वतंत्र त्यांचा उच्चार होतच नाही. आता परवर्ण पण 2 प्रकारचे आहेत. एक आहे स्वरादी आणि स्वरांत. म्हणजे सुरुवातीला स्वर येतो आणि पुन्हा तो वर्ण येतो, त्याला आपण स्वरादी असे म्हणतो. आणि वर्ण अगोदर आणि त्यानंतर स्वर, त्याला आपण स्वरांत म्हणतो. पहिला प्रकार बघूया आपण, स्वरादी. आता स्वरादीलाच आपण परवर्णसुद्धा म्हणतो. परवर्ण म्हणजे दुसऱ्यावर अवलंबून असणारे वर्ण. स्वरादी म्हणजे ज्यांच्या आरंभी स्वर येतात असे वर्ण. मराठी वर्णमालेत अम व आहा या 2 वर्णांना स्वरादी असे म्हणतो. बघा, अम व आहा हे जे वर्ण आहेत त्यांना आपण स्वरादी असे म्हणतो. शिरोबिंदू आणि विसर्ग. स्वरादीला हे 2 शब्द फार महत्त्वाचे आहेत, एक शिरोबिंदू आणि विसर्ग. स्वरादीच्या सुरुवातीला एखादा स्वर आला तरच त्यांचा उच्चार होऊ शकतो, म्हणून हे स्वरादी दर्शविण्यासाठी यांच्या आरंभी अचा आधार घेऊन हे वर्णमालेत अम व आहा असे दाखवले जातात. बघा, या स्वरादींच्या सुरुवातीला एखादा स्वर आला तरच त्यांचा उच्चार होऊ शकतो, म्हणून हे स्वरादी दर्शविण्यासाठी यांच्या आरंभी अचा आधार घेऊन हे वर्णमालेत अम व आहा असे दाखवले जातात. या 2 स्वरादीपैकी शिरोबिंदूचे उच्चार 2 प्रकारे केले जातात. ज्या शिरोबिंदूचा उच्चार स्पष्ट व खणखणीत केला जातो तेव्हा त्यास अनुस्वार असे म्हणतात. अनुस्वार याचा अर्थ अनु अधिक स्वार, पाठीमागून झालेल्या उच्चार किंवा एका उच्चारावर स्वार होणारा दुसरा उच्चार होय. म्हणजे जसं अम, कम हे जे शब्द आहेत, या शब्दांच्या वर डोक्यावर एक अनुस्वार असतो. त्यांचा उच्चार म्हणजेच एखाद्या वर्णावर दुसरा वर्ण येऊन स्वार होणे. म्हणजे आपण जसं घोड्यावर स्वार होतो, एका घोड्यावर आपण दुसरं व्यक्ती जाऊन बसतो, अशा पद्धतीचा तो अनुस्वार असतो. दुसऱ्याच्या डोक्यावर जाऊन तो बसतो, म्हणून त्याला अनुस्वार असे म्हणतो. म्हणजे एका वर्णामध्ये दुसरा उच्चार होतो. की गंगा, घंटा, अंडे, खिंड, कांडी, मंच इत्यादी हे सगळे अनुस्वाराची उदाहरणं आहेत. ज्या शिरोबिंदूचा उच्चार ओझरता किंवा नाकातून केला जातो तेव्हा त्यास अनुनासिक असे म्हणतात. उदाहरणार्थ जेव्हा, येऊ, घरात, आम्हाला, गृहून इत्यादी. म्हणजे नाकातून ज्यांचा उच्चार होतो त्यांना आपण काय म्हणायचं?
अनुनासिक. त्यानंतर आहे विसर्ग. अनुनासिक नंतर आपल्याला आहे विसर्ग. विसर्ग याचा अर्थ श्वास सोडणे असा होतो. बघा, विसर्ग याचा अर्थ काय? श्वास सोडणे असा होतो. याचा उच्चार ह या वर्णाला थोडा हिसडा देऊन केलेल्या उच्चारासारखा आहे. उदाहरणार्थ स्वतः, दुःख, निस्पृह, छे, मन, प्रातकाल, उषाकाल इत्यादी. बघा, म्हणजे विसर्ग जो शब्द आहे, विसर्ग जो अनुनासिक आहे, त्या विसर्गाचा ह जो आपलं वर्ण आहे त्याला थोडा हिसडा देऊन उच्चारासारखा आहे आपला. याची उदाहरणं आपण बघितली. स्वतः, दुःख, निस्पृह, छे, मन, प्रातकाल, उषाकाल. अशा पद्धतीनं पहिला प्रकार आपण पाहिला स्वर. दुसरा प्रकार आहे स्वरादी परवर्ण. तिसरा प्रकार व्यंजने स्वरांत परवर्णाने संयुक्त. मराठी भाषेत एकूण 34 व्यंजने आहेत. मराठी भाषेत एकूण 34 व्यंजने आहेत. मराठी वर्णमालेतील क पासून ळ पर्यंतच्या वर्णांचा उच्चार आपल्याला स्वतंत्रपणे करता येत नाही. या वर्णांच्या पूर्ण उच्चारासाठी अ या वर्णाचे सहाय्य घ्यावे लागते, तेव्हा अशा वर्णांना व्यंजने असे म्हणतात. त्याला आपण लंगडं म्हणतो. आणि त्याचा उच्चार करत असताना क असं करायचा असतो. आणि जेव्हा मग पाय मोडलेले वर्ण अर्धवट उच्चारायचे तर अ हा स्वर मिसळून तयार झालेले वर्ण पूर्ण उच्चारायचे असतात. बघा, पाय मोडलेले जे असतात त्यांना अर्धवट उच्चारायचे, तर अ हा स्वर मिसळून जर तयार झालेला वर्ण असेल त्याला पूर्ण उच्चारायचे आहेत. वर्णांच्या पूर्ण उच्चारासाठी शेवटी अ या वर्णाचे सहाय्य घ्यावे लागते, म्हणून व्यंजनांना स्वरांत किंवा परवर्ण असे म्हणतात. म्हणून या व्यंजनांना काय म्हणायचं? स्वरांत, म्हणजे स्वर शेवटी येतो म्हणून त्याला स्वरांत म्हणतात. आणि परवर्ण म्हणजे दुसऱ्यावर अवलंबून असल्यामुळे त्यांना परवर्ण म्हणतात. व्यंजनांचा उच्चार करताना आपले तोंड बंद किंवा संकुचित असते, म्हणून व्यंजनांना संवृत्त. बघा, संकुचित तोंड असते आपलं, म्हणून त्याला संवृत्त असेही म्हणतात. सर्व स्वर व स्वरयुक्त व्यंजने यांना अक्षरे असे म्हणतात. जेव्हा सगळे स्वर आणि स्वरयुक्त व्यंजने यांना आपण अक्षरे असे म्हणतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण पुन्हा एकदा आज काय काय पाहिलं त्याचा थोडक्यात आढावा घेऊया. वर्णविचार म्हणजेच मुळाक्षरे पाहिलीत. 2009चा महाराष्ट्र शासनाचा शासन निर्णय पाहिला. त्यानुसार 2 स्वर कसे वाढलेत, ते कोणते वाढलेत ते सुद्धा पाहिलं. त्यानंतर आपली वर्णमालासुद्धा आपण पाहिली, ते पाहिलं. त्यात पहिला प्रकार जो आहे स्वर, ते पाहिला. स्वरादीमध्ये अनुस्वार, अनुनासिक, ज्या शिरोबिंदूचा उच्चार ओझरता किंवा नाकातून केला जातो तेव्हा त्यास अनुनासिक असे म्हणतात. त्यानंतर त्याचाच मधातला प्रकार विसर्ग. त्यानंतर तिसरा जो प्रकार आहे तो आपण व्यंजन, स्वरांत परवर्ण संवृत्त हा बघितला. त्यामध्ये एकूण व्यंजनं 34 आहेत हे पाहिलं. क पासून ते ळ पर्यंतच्या वर्णांचा उच्चार आपल्याला स्वतंत्रपणे करता येत नाही. या वर्णांच्या पूर्ण उच्चारासाठी अ या वर्णाचे सहाय्य घ्यावे लागते, तेव्हा अशा वर्णांना व्यंजने अशी म्हणतात. ही व्याख्यासुद्धा पाहिली. त्यानंतर पाय मोडलेला जो क आहे त्याचा अर्धवट उच्चार करायचा असतो आणि जेव्हा अ मिसळतो तेव्हा त्याचा
पूर्ण उच्चार करायचा असतो. म्हणजे पाय मोडलेल्याचा क आणि अ जर मिसळला असेल तर क असा उच्चार आपण त्याचा करायचा असतो. पहिल्यांदा वर्ण आपण उच्चारतो, त्यानंतर त्याला अ जोडतो, म्हणून त्याला आपण स्वरांत असे म्हणतो. म्हणजे वर्णानंतर स्वर येतो म्हणून त्याला आपण स्वरांत म्हणतो किंवा परवर्ण म्हणतो. म्हणजे दुसऱ्यावर अवलंबून असल्यामुळे त्याला दुसरं एक नाव दिलं आपण त्याला परवर्ण. आणि आपलं तोंड बंद होतं किंवा संकुचित असते म्हणून व्यंजनांना आपण संवृत्तसुद्धा म्हणतो. अशा प्रकारचे आपण आज मराठी भाषेतील हा भाग वर्णविचार हा भाग पाहिला आहे. वर्णमाला, वर्णाचे प्रकार, एक स्वर, दोन स्वरादी, तीन व्यंजने हा भाग आपण आज पाहिला आहे. सर्व विद्यार्थ्यांना समजला असेल. धन्यवाद.